श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आयुष्यात तुम्ही किती चांगलं वागलात किंवा किती सरळ मार्गी राहिलात तरी तुमच्या सोबत वाईट वागणारे लोक तुम्हाला भेटणारच. काही लोक तर इतके हुशार असतात की ते तुमच्यावर प्रेम असल्याचं किंवा तुमचे हितचिंतक असल्याचे नुसतं नाटक करतात आणि त्यांच्या फायद्यासाठी तुमचा वापर करतात. तुमच्यापैकी अनेकांना हे कळत असेल की समोरची व्यक्ती फक्त आपला फायदा करून घेत आहे. समोरचा माणूस स्वार्थी आहे, पण तरीही अशा व्यक्तीसोबत नेमकं कसं वागावं, त्यांना त्यांच्याच भाषेत कसं उत्तर द्यावं हे आपल्याला कळत नाही. कधी कधी आपण त्यांना टाळतो, त्यांच्याशी वाद घालतो, पण त्याने काही फरक पडत नाही. उलट आपलीच ऊर्जा, आपलाच वेळ वाया जातो. आज आपण अशीच लोकांशी व्यवहार करण्यासाठी काही खास आणि प्रभावी नियम पाहणार आहोत. हे नियम तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक शहाणपण देतील. आजच्या या स्पर्धेच्या युगात जिथे प्रत्येक जण स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, तिथे आपण भोळे राहून चालणार नाही. जर तुम्ही अशा स्वार्थी लोकांना योग्य वेळी ओळखले नाही आणि त्यांच्याशी कसे वागायचे ही कला शिकली नाही, तर ही लोक तुमचे जगणे नक्कीच मुश्किल करतील. कारण अशा लोकांचा एकच उद्देश असतो, दुसऱ्यांचा वापर करून स्वतःचा फायदा साधणे. म्हणून आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवणं, मानसिक शांतता राखणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला अमूल्य वेळ व ऊर्जा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. ही फक्त एक स्क्रिप्ट नाही, तर हे तुमच्या आत्मसन्मानाचे आणि तुमच्या भविष्याचे संरक्षण करणारे मार्गदर्शक तत्वे आहेत. चला तर मग या 5 जबरदस्त नियमांमधून जाणून घेऊया की अशा लोकांना त्यांच्या जाळ्यात कसे अडकवायचे आणि यशस्वीपणे पुढे कसे जायचे. नियम 1. प्रत्येक माणसाची कमजोरी जाणून घ्या आणि त्याच मुद्द्यावर प्रहार करा. मित्रांनो, जीवनात प्रभावी होण्यासाठी तुम्हाला लोकांशी व्यवहार कसा करायचा हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि यासाठी पहिली पायरी म्हणजे समोरच्या व्यक्तीची सर्वात मोठी कमजोरी काय आहे हे ओळखणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कमकुवत बिंदू असतो. काहींना पैशांची लालसा असते, काहींना सत्तेची भूक असते, तर काहींना मान्यतेची गरज असते. तुम्हाला त्यांची ही गरज ओळखायची आहे. जेव्हा तुम्ही हे ओळखता, तेव्हा तुम्ही कोणत्यावर अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवू शकता. हा रिव्हर्स सायकोलॉजीचा एक भाग आहे. तुम्ही त्यांना थेट आव्हान देत नाही, उलट त्यांच्या गरजेनुसार वागून त्यांना तुमच्या जवळ येण्यासाठी भाग पाडता. उदाहरणार्थ, तुम्ही मिस्टर सिंग यांची गोष्ट ऐकली असेल. त्यांची मुलं परदेशात होती आणि वडिलांना भेटायला येत नव्हती. पण जेव्हा मिस्टर सिंग यांच्या मित्राने डॉक्टर शर्मा त्या मुलांना फोन करून सांगितले, वडिलांनी आपली सगळी संपत्ती दान करायचे ठरवले आहे आणि ते आता मृत्यूपत्र बनवत आहेत, तेव्हा संपत्ती गमावण्याच्या भीतीने ती दोन्ही मुले दुसऱ्या दिवशी धावत वडिलांकडे पोहोचली. या मुलांची कमजोरी वडिलांची तब्येत नव्हती, तर त्यांची कमजोरी होती पैसा आणि संपत्ती. डॉक्टर शर्मा यांनी मुलांच्या याच कमजोरीवर प्रहार केला आणि त्यांना वडिलांना भेटायला येण्यासाठी मजबूर केले. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी लोकांचा गैरवापर करा, पण जर एखादी व्यक्ती सतत तुमचा फायदा घेत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही त्यांच्या कमकुवत बाजूचा उपयोग स्वतःच्या संरक्षणासाठी आणि योग्य परिणाम साधण्यासाठी करू शकता. त्यांच्या गरजा काय आहेत हे जाणून घ्या आणि वेळ आल्यावर त्याच गोष्टीचा वापर करून त्यांना तुम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद देण्यास उद्युक्त करा. ही गोष्ट तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा कौटुंबिक संबंधामध्ये खूप उपयोगी पडेल. जेव्हा तुम्ही लोकांची कमजोरी ओळखता, तेव्हा ते तुमच्यावर कोणतेही अनावश्यक दबाव आणू शकत नाही. लक्षात ठेवा, ज्ञानाचा उपयोग फक्त चांगल्यासाठीच करायचा असतो, पण जेव्हा समोरचा स्वार्थी असतो तेव्हा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला थोडं हुशार व्हावं लागतं. नियम 2. कृती आणि ऍक्शन घेऊन स्वतःला सिद्ध करा, वादविवाद करू नये. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक असे लोक भेटतील जे फक्त बोलतात, नुसते तर्कवितर्क करतात आणि वाद घालण्यात आपली आणि तुमची एनर्जी वाया घालवतात. जर तुम्हाला त्यांना काही पटवून द्यायचे असेल, तर त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. कारण वाद घातलेले त्यांचे विचार बदलणार नाहीत आणि तुमचा वेळ व ऊर्जा नक्कीच वाया जाईल. ज्या व्यक्तीला ज्ञान कमी असते आणि त्याला हे माहीत असते की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहात, तो माणूस तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलेल, खोटे पुरावे देईल आणि तुम्हाला खाली पाडून स्वतःला मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. अशा लोकांना तुम्ही पटवून देऊ शकणार नाही. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवायचं आहे. त्यांच्याशी वाद घालण्यात ऊर्जा वाया न घालवता त्यांच्यासमोर स्वतःला अज्ञानी दाखवा. त्यांना हो, तुम्हीच बरोबर आहात असे सांगा. याने ते स्वतःला अधिक स्मार्ट समजतील आणि तुमच्याबद्दलचा त्यांचा इंटरेस्ट कमी होईल. ही जी ऊर्जा तुम्ही वाद घालण्यात वाचवली आहे, त्याचा वापर तुमच्या ध्येय पूर्ण करण्यासाठी करा. सचिन तेंडुलकर यांचे उत्तम उदाहरण आहे. त्याला लोकबादक क्रिकेट म्हणतात. त्याने त्याच्या करिअरमध्ये मैदानावर कोणाशी वाद घातल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? नाही. कारण त्याला माहित होतं की त्याला त्याच्या ऊर्जेचा वापर कुठे करायचा आहे. त्याने प्रत्येक वेळी तोंडाने नाही, तर त्याच्या बॅटने उत्तर दिले.
जेव्हा तुम्ही शांत राहून तुमचं काम दाखवता तेव्हा ते सर्व प्रभावी उत्तर असते. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स हे लक्षात ठेवा. लोकांना तुमच्या बोलण्यात नाही तर तुमच्या कृतीत आणि तुमच्या यशात जास्त इंटरेस्ट असतो. तुमच्या कृतीने तुम्ही स्वतःला सिद्ध करता, वादविवाद करून नाही. तुमचं यश हेच तुमच्या टीकाकारांना दिलेले सर्वात मोठं आणि शांत उत्तर असते. नियम 3, तुम्ही कधी काम करता, कष्ट करता हे कोणालाही कळू देऊ नका. सिक्रेट ठेवा. हा नियम तुमच्या करिअरसाठी आणि प्रगतीसाठी सर्वात महत्वाचा आहे. तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी तुम्ही किती मेहनत करत आहात, किती काम करत आहात याचा उल्लेख चुकूनही कोणासमोर करू नका. कारण तुम्हाला काय करायचं आहे हे लोकांना कळालं तर ते तुम्हाला रोखण्यासाठी प्रयत्न करतील. तुमचं काम पूर्ण होण्याआधीच त्याच्याबद्दल कोणालाही सांगायची घाई करू नका. तुमच्या कामासाठी कोणत्या ट्रिक्स वापरता, तुमचे आयडियाज काय आहेत, तुमचे प्लॅनिंग काय आहेत याविषयी कोणालाही काही सांगू नका. लक्षात ठेवा, लोक तुमच्या ट्रिक्स आणि आयडिया तुमच्या विरोधात वापरू शकतात. तुम्ही किती हुशारीनं काम केले तरी लोक त्या चुका काढतील, तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही केलेले कष्ट लोकांना कळले तर त्यांना तुमच्या रिझल्टमध्ये इतका इंटरेस्ट राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमची यशाचे सिक्रेटच ठेवाल तोपर्यंत लोकांना त्याचे आकर्षण वाटेल आणि तुमची पॉवर वाढेल. जादूगाराचे उदाहरण घ्या. जेव्हा एखादा जादूगार आपले खेळ दाखवतो तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित होता, त्याचे कौतुक करता. पण जेव्हा त्याचे ट्रिक्स तुम्हाला माहित होतात तेव्हा तुम्ही त्याच्या कामाचे कौतुक करत नाहीत आणि त्याचा खेळ बघण्यात तुम्हाला इंटरेस्ट राहत नाही. तुमच्या प्रगतीचे रहस्य हे तुमच्या शांत आणि गुप्त कामात दडलेले आहे. आपले काम अगदी शांतपणे आणि गुप्तपणे करत राहा. जेव्हा तुम्ही अचानक यशस्वी होता तेव्हा जगाला तुमच्या यशावर आश्चर्य वाटते आणि त्यांना त्याचा अर्थ लागत नाही. हेच तुमच्या यशाचे खरे सिक्रेट आहे. नियम 4, मूर्खासमोर मूर्खच बनून राहा. जी लोक स्वतःला जरा जास्तच हुशार समजतात वास्तविक पाहता ते सर्वात मोठे मूर्ख असतात. हुशारी दाखवण्याच्या नादात ते अशी काही कामं करतात ज्यामुळे त्यांचेच नुकसान होते. अशा लोकांसमोर जर तुम्ही हुशार बनण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला स्पर्धक मानतील. त्याऐवजी त्यांच्यासमोर तुम्ही एका मूर्ख व्यक्तीप्रमाणे व्यवहार करा. ते स्वतःला अधिक स्मार्ट समजू लागते आणि ते मला कमी लेखतील. ते तुम्हाला इतकी कमी लेखतील की तुमचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्नही करणार नाहीत. तुम्ही त्यांना सतत ही जाणीव करून दिली पाहिजे की तेच तुमच्यापेक्षा जास्त हुशार आणि बुद्धिमान आहेत आणि जे काम ते अगदी सहजपणे करू शकतात ते काम करायला तुम्हाला कधीच जमणार नाही. तेव्हा ते तुम्हाला अधिकच मूर्ख समजू लागतात आणि तुम्ही काय करताय, कसं करताय, तुमचं काय प्लॅनिंग आहे या सर्व गोष्टी जाणून घेण्यात ते इंटरेस्टेड नसतात. आता तुम्हाला तुमच्या कामात डिस्टर्ब करणारं कोणी नसतं. तुम्ही तुमची कामे आरामात करू शकता. तुम्ही लहानपणी कासव आणि सश्याची गोष्ट ऐकली असेल. सशाने ओव्हर कॉन्फिडन्समुळे कासवाला कमी लेखलं आणि शेवटी तो शर्यत हारला. तसं तुम्ही सुद्धा स्वतःला जास्त हुशार समजणाऱ्या लोकांना स्वतःबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स होऊ द्या. तेव्हा तुम्ही त्यांना आरामात हरवू शकता आणि जेव्हा तुमची यश जगासमोर येईल तेव्हा तुमच्या प्रती लोकांचा दृष्टिकोन लगेच बदलतो. कालपर्यंत जी लोक तुम्हाला मूर्ख समजून हिणवत होती तीच लोक तुमच्या सक्सेसला बघून तुम्हाला सन्मान देतील. नियम 5, सतत उपलब्ध राहू नका. तुमच्या वनस्पतींची लोकांना किंमत कळू द्या. हा नियम तुमच्या आत्मसन्मानासाठी आणि तुमच्या भविष्याच्या मूल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही स्वतःला जितके जास्त जगाला उपलब्ध करून देता तुमची किंमत तेवढीच कमी होते. लोक जेव्हा तुम्हाला रोज रोज बघतात, रोज तुमच्याशी बोलतात, तुमचं बोलणं ऐकतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक सामान्य माणूस बनून जाता. म्हणून लोकांच्या नजरेत स्वतःचा रिस्पेक्ट आणि किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला स्वतःवर बंधने आणावे लागेल. तुम्ही कमीत कमी दिसाल तर तुमची जास्तीत जास्त चर्चा होईल. लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहू नका, नाहीतर ते तुम्हाला रिकामटेकडा समजतील. तुमची प्रायोरिटी तुमची कामे आणि ध्येय असायलाच हवी. आधी प्रायोरिटीने आपले काम करा आणि मगच उरलेला वेळ लोकांना द्या. यामुळे लोक तुमची आणि तुमच्या वेळेचा सन्मान करतील. जर तुम्ही नेहमी फ्री असाल तर लोक फक्त टाइमपास करण्यासाठी तुमच्याशी भेटतील, बोलतील. स्वतःला इतकेही फ्री ठेवू नका. लक्षात ठेवा, कोणताही मोठा कार्यक्रम, गेट टुगेदर किंवा पार्टीमध्ये गेलात की लोकांनी "अरे वा, हा पण आला आहे" असं म्हणायला पाहिजे. "अरे देवा, हा पुन्हा आला का" असं नाही. लोकांनी आदरपूर्वक आणि प्रसन्न होऊन तुमचे स्वागत केलं पाहिजे. तुम्ही फिल्म स्टार किंवा मोठ्या यशस्वी लोकांना बघा, त्यांच्याजवळ काम नसल्यावर तरी ते स्वतःला कधीच फ्री दाखवत नाहीत. कारण त्यांना माहित आहे की स्वतःची किंमत कशी टिकून ठेवायची आहे. या 5 नियमांचा वापर करून तुम्ही केवळ स्वार्थी लोकांशी यशस्वीरित्या वागू शकणार नाही तर तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि सकारात्मक बदल घडून आणू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दी स्वामी समर्थ. धन्यवाद.